मित्रांनो, काय तुम्ही तिरुपती बालाजीला कधी गेलात आणि गेल्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून लाडू कधी खाल्लाय का? नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे किरण आणि अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलेला आहे तो म्हणजे हिंदूंच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय म्हणजेच प्रसादाचा लाडूचा विषय म्हणजेच तिरुपती बालाजींचा. आणि आता काही दिवसांपूर्वीच एक कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली त्याच तिरुपती बालाजीच्या मंदिरात प्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूला घेऊन. असं म्हणलं जातंय की त्या लाडूमध्ये बीफ फॅट, फिश ऑइल म्हणजे जनावरांची चरबी असते, ती मिसळली जाते. आत्ताच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये नवीन सरकार बनली आणि ह्याच नव्या सरकारने जुन्या सरकारवर आरोप केले आहेत. तर हा आरोप कोणी केला? तर हा आरोप चंद्रबाबू नायडू यांनी केला. तुम्हाला जर माहिती आहे, चंद्रबाबू नायडू हे बीजेपी पक्षाला सपोर्ट करत आहेत आणि चंद्रबाबू नायडू यांनी एक मीटिंग ठेवली होती. एनडीए लॅजिस्टरची मीटिंग होती अमरावतीमध्ये 18 सप्टेंबरला. आणि त्याच वेळी त्यांनी असं बोलले की इव्हन तिरुमला लड्डू वॉज मेड विथ सबस्टँडर्ड इन्ग्रेडियंट द युज्ड ॲनिमल फॅट इन्स्टेड ऑफ द घी. की साहजिकच लाडू बनवायला तुपाचा वापर झाला पाहिजे, पण तुपाच्या ऐवजी ॲनिमल फॅट म्हणजे जनावरांच्या चरबीचा वापर होत आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यापासून याची सुधारणा केलेली आहे. आता यावर आरोप प्रत्यारोप असं बरंच काही ट्रस्ट असतो, त्यांनी सुद्धा हा आरोप फेटाळून लावलाय आणि ते म्हणाले की राजकीय फायद्यासाठी चंद्रबाबू नायडू हे कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. तिरुपतीचा लाडू म्हणजेच हा विषय एवढा का चर्चेचा आहे? तर तिरुपतीचा प्रसाद लाडू हा खूप फेमस आहे भारतामध्ये आणि ह्या लाडूची 300 वर्षापूर्वीची परंपरा आहे भारतात प्रचलित. आणि हा लाडू जो आहे तो एका स्पेशल किचन मध्ये तयार केला जातो, त्याला पोटू असं म्हणतात. आणि काही स्पेशल पारंपरिक वारसा असलेल्याच फॅमिलीज हा लाडू बनवतात. ते पहिल्यांदा डोक्यावरची सगळी केस काढून टाकतात आणि एक सिंगल स्वच्छ असे वस्त्र धारण करावे लागतात, तेव्हाच लाडू बनवायला परमिशन दिली जाते. आणि जेव्हा पहिला बॅच येतो तेव्हा तो देवाला ऑफर केला जातो, म्हणजे देवाला अर्पण केला जातो आणि मगच भाविकांना मिक्स करून त्यामध्ये दिला जातो. आणि आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला तिकीट काढावं लागते, बरोबर? आणि एक्झिट होताना एक लाडू तुम्हाला फ्री मध्ये मिळतो आणि जो विकत भेटतो एका लाडूची किंमत 50 रुपये एवढी असते. आता आपण गेल्यानंतर फॅमिलीसाठी एखादा लाडू एक्स्ट्रा घेतोच. आता प्रश्न असा आहे की बाबा नेमकं लाडू बनवण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा वापर केला जातो? यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे हाय क्वालिटीचं चांगल्या प्रतीचं तूप. अजून बाकी बरेच पदार्थ आहेत, साखर असेल, अजून वगैरे वगैरे बरेच पदार्थ आहेत. पण असा अंदाज आहे की 500 किलो तूप दिवसाला लाडू बनवण्यासाठी वापरात आणले जाते. 750 किलो काजू वापरले जातात, 500 किलो किसमिसचा वापर केला जातो आणि वर्षभरात कमीत कमी 5 लाख किलो तुपाचा वापर केला जातो. आणि 5 लाख किलो तूप म्हणजे कोणाची फॅक्टरी असेल तर कोणाला नाही वाटणार की आपण पार्टिसिपेट करावं. त्यामुळे बऱ्याच कंपन्या पार्टिसिपेट करायला उत्सुक असतात आणि तुपाची बऱ्याच पॅरामीटर मध्ये चेकिंग सुद्धा केली जाते. त्याची गुणवत्ता किती आहे, त्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे, फ्री फॅटी ऍसिड किती आहे, मिनरल ऑइल, फॉरेन कलर, मेल्टिंग पॉइंट आणि रॅन्सिडिटी अशी बरीच टेस्टिंग केली जाते. आणि आंध्र प्रदेशमध्ये अमूलची पण एंट्री झालेली आहे आणि तो पण एक मेन स्त्रोत बनलेला आहे तूप सप्लायर म्हणून आंध्र प्रदेशामध्ये. यावर एक बातमी म्हणजे, तर आता राहिला प्रश्न तुपामध्ये जनावरांच्या मिक्सिंगचा. तर यावर काही सबूत मिळाले आहेत का? यावर काही निष्पन्न झालेलं आहे का? तर एक बातमी म्हणजे एक लॅबचा रिपोर्ट आलेला आहे समोर आणि रिपोर्ट खूप धक्कादायक होता. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड काल्फ म्हणजेच एक अशी प्रायव्हेट लॅबोरेटरी आहे जी पूर्ण फोकस करते की ॲनिमल फीड आणि दुग्धजन्य पदार्थ यावर जी टेस्टिंग केली जाते तिथे यावर टेस्टिंग करून काही निष्कर्ष समोर आले आहेत. लाडूमध्ये फॉरेन फॅट मिक्स आहे. एकतर जेव्हा तुम्ही तूप बनवता त्यामध्ये नॅचरल फॅट मिक्स पाहिजे. फॉरेन फॅटचा अर्थ म्हणजेच की दुसऱ्या प्रकारच्या फॅटचा वापर त्यामध्ये केला गेला, जसं की पाल्म ऑइल झालं, फिश ऑइल झालं, बीफ टॅलो झालं, लाड झालं. लाड म्हणजे डुकराच्या फॅटी टिश्यू ज्या असतात त्याच्या माध्यमातून ऑक्टेन केलं जातं. हा तो लॅब रिपोर्ट आहे, तो खूपच आश्चर्यकारक होता असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. तर आणि रिपोर्ट जर तुम्ही बारकाईने बघितला तर त्यामध्ये व्हॅल्यू जी आहे
ती ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. काँग्रेस कम्युनिटीच्या वायस शर्मिला ज्या आहेत त्यांनी हे जर खरं असेल तर यावर सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. कारण हिंदूच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तिरुपतीच्या बालाजींच्या प्रसादांचा लाडूचा विषय होता, हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता, तो तुम्हाला समजला असेलच. भेटूया पुढच्या व्हिडिओ.